बातमी आहे चंद्रपूरहून। कुख्यात गुंड हाजी सरवर शेख याच्या हत्या प्रकरणात 5 आरोपींनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं आहे। गुन्हेगारी विश्वातील 2 जीवलग मित्र, एक नाजूक प्रकरण, पैशांमुळे दोघांमध्ये वैर आलं आणि हे हत्याकांड घडलं। पाहुयात या हत्याकांडामागची पूर्ण कहाणी। समीर शेख, पूर्वी श्रमीचा प्रमोद वेळोकार, हा मूळचा यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रसचा राहणारा। त्याची चंद्रपूर जिल्ह्यातील हाजी सरवर शेख याच्याशी 2009 मध्ये ओळख झाली। दोघांनी मिळून गुन्हेगारी विश्वात दबदबा निर्माण केला। दोघे मिळून अवैध धंदे करायचे। अनेकदा ते दोघे मिळूनच तुरुंगातही गेले। तत्पूर्वी प्रमोदचे एका युवतीशी प्रेमसंबंध जुळलं। तिच्याशी लग्न करण्यासाठी प्रमोद वेळोकर यानं धर्म परिवर्तन सुद्धा केलं। तो समीर सरवर शेख झाला। हाजीनं त्याला आपल्या वडिलांचं नाव आणि आडनाव सुद्धा दिलं। मध्यंतरी एका प्रकरणात दोघेही नागपूरच्या कारागृहात होते। हाजी मात्र जामिनावर सुटला आणि समीर आतच राहिला। तेव्हापासूनच त्या दोघात वैर निर्माण झालं। समीरला हाजीच्या एका नाजूक प्रकरणाचा सुगावा लागला, त्यामुळे तो सुडानं पेटून उठला। कारागृहातून बाहेर येताच त्यानं हाजीकडे त्याच्या वाटेतील पैशांची मागणी केली। हाजीनं ते देण्यास टाळाटाळ केली। तडजोडीसाठी मध्यंतरी या दोघांची नागपुरात एक बैठक सुद्धा झाली, ती देखील निष्फळ ठरली। त्यानंतर समीरनं हाजीला कायमचं संपवण्याचं ठरवलं। दुसरीकडे हाजी आपल्याला मारणार आहे अशी माहिती समीरला मिळाली। दरम्यान 11 ऑगस्टला समीर चंद्रपुरात आला। दिग्रस येथून श्रीकांत कदम, प्रशांत उर्फ राजेंद्र मोटवाणी, नागपुरातून नामदेव ढगे आणि हाजीच्या नकोडा गावातून राजेश मुलकवार आले। हे सर्व चंद्रपुरातील एका लॉजमध्ये थांबले। हाजीवर हल्ला होणार असल्याची टीप पोलिसांना आधीच मिळाली होती। पोलिसांनी मारेकऱ्यांसाठी शोध मोहीम राबवली, मात्र पोलीस त्यांच्यापर्यंत पोहोचण्याआधीच समीर आणि त्याचे साथीदार हाजीपर्यंत पोहोचले आणि त्याला ठार केलं। आधीच ठरल्याप्रमाणे हत्येनंतर या 5ही जणांनी स्थानिक गुन्हे शाखेत आत्मसमर्पण केलं। त्यांच्याकडून 4 पिस्तूल आणि चाकू जप्त करण्यात आले आहेत। या प्रकरणातील आणखी काही मारेकऱ्यांचा पोलीस शोध घेत आहेत। हाजीचा प्रभाव क्षेत्र असलेल्या घुग्घुस परिसरात सध्या तणावपूर्ण शांतता आहे। पोलिसांनी इथं कडेकोट बंदोबस्त ठेवलाय। त्याच्यावर मंगळवारी दफनविधी करण्यात आला। यावेळी मोठ्या संख्येत त्याचे समर्थक देखील उपस्थित होते। नकोडा आणि घुग्घुस येथील व्यापारी प्रतिष्ठान सुरक्षेच्या दृष्टीने बंद ठेवण्यात आली होती। हाजीवरील हल्ल्याची बातमी पोहोचल्यानंतर शवविच्छेदन होईपर्यंत तब्बल 12 तास जिल्हा सामान्य रुग्णालयाला पोलीस छावणीचंही स्वरूप आलं होतं। टोटल 3 लोक दिग्रस वरून आलेला आहे आणि एक नकोडावरून आणि एक नागपूरवरून लोक शामिल झालेले आहे आणि अजून आरोपी आहे त्यामध्ये। बट आतापर्यंत आम्ही 5 लोक नेम समीर शेख, प्रशांत, राजेंद्र मलवेनी, निलेश, श्रीकांत आणि राजेश हे लोकांना आता ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांच्यासोबत आम्ही 4 वेपन अवैधरित्या जो फायरआर्म आहे त्यांना पण जप्त केलेला आहे आणि चाकू पण जप्त केलेला आहे।